तर नक्कीच आपण जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. आपण पाहू शकाल फलंदाजीच्या माध्यमातून दोन फलंदाज ज्यांच्यावरती पूर्णपणे दारोमदार माझं संघांच्या माध्यमातून ठेवली जाते. ते नक्कीच एकीकडे आपण मोहसिन शेख यांना पाहू शकाल त्यांच्या समवेत. नक्कीच दुसरे फलंदाज आपण रमेश पवार उर्फ आऊ या फलंदाजाला पाहतोय. नक्कीच दोन्ही संघांना विजय संपादित केले. आऊच्या क्रॅकिंग बॅटनं मात्र ज्या मागच्या सामन्यामध्ये विजयी घोषित केला तर संघाला, तो संघ आपण मैदानामध्ये सोड 11 संघाला पाहू शकाल. मोहसिन शेख म्हटलं तर डब्ल्यू पेज एक यशस्वी कर्णधार, त्यांच्याकडे आम्ही सातत्यपूर्ण ते आज या मैदानावरती परफॉर्मन्स दाखवतील. कट करतोय हलक्या हातानं, मात्र कोणती धाव येत नाहीये. आणि पहिला चेंडू आपण निगेटिव्ह पाहू शकाल गोलंदाजीच्या माध्यमातून. नक्कीच सातत्यपूर्ण मॅन ऑफ द मॅच अनाउन्समेंट केली गेली आहे. आपल्या मॅन ऑफ द मॅच विजेता आले नाही, हरकत नाही आहे. या नक्कीच सागर उलबेकर खूप चांगला परफॉर्मन्स राहिलाय. खूप खालवर स्वरूपाचा चेंडू आपण पाहिलाय. फलंदाजला बीट करतो, यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि कोणती धावसंख्या मात्र यावेळी पाहायला मिळत नाहीये. गोलंदाजीच्या माध्यमातून आपण गोलंदाज पाहिला तर नक्कीच कैलास पाटील नामक गोलंदाज, मोरबे गावातील एक आक्रमक कामगिरी करणारा एक मॅन ऑफ द मॅच आपण देण्यासाठी मात्र आपण आमंत्रित करू. सेल्फी दाबेचे ऑनर आमचे सर्वांचे लाडके परशुराम कायकर साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सागर उलवेकर या फलंदाजाला सन्मानित केले जाईल. नक्कीच आपण पाहू शकाल या चेंडूवरती येथील 4 धावा. कैलास पाटील मंडळ, राजेश दादा कित्येक वर्ष क्रिकेटचा अनुभव राहिला आहे. मोरबे संघाला ज्यानं सुगीचे दिवस आणले तो कैलासला आपण आज आयकॉन म्हणून गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपल्याला भूमिका 11 संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि सागर उलवेकर हा देखील मोरबेकडून बिलॉंग करतोय. मोरबे म्हटलं तर क्रिकेटची एक मायाजाल नगरी आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळाली आहे. गोलंदाज तयार, मारेचा प्रयत्न, चेंडू मात्र खूप उंच जातोय. शतक्षण जज घेतोय, त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू फरार सी बापवाडीकडे 6 धाब्यांसाठी क्रॅकिंग षटकार. आणि 6 धाबे येतील आणि 6 धाब्यांच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन. धावफलकी धावा जाऊन पोहोचतात. 4 चेंडूच्या अखेरीस 10 धावा धावफलकावरती. नक्कीच ज्या पद्धतीनं आपण गोलंदाजीच्या माध्यमातून कैलासला पाहतोय आणि नक्कीच राजेशदादा मोसिमला कोण विसरेल, ज्या मोसिमनं नक्कीच रोहितच्या नाईट टुर्नामेंटमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. नक्कीच बाईक होल्डरचा मानकरी होता. कुठे का होईना ती जेल ऋषिकेशनं जर सोडली नसती तर त्यावेळी मात्र नक्कीच मोसिमनं बाईक देखील आपल्या स्वप्नातील पहिली बाईक देखील पटकवली असेल. सामना ऑन होता. वाकलर विपक्ष वाबनसेनच्या माध्यमातून ऋषिकेश गोंधळीने केलेली चुकी, नक्कीच नक्कीच ऋषिकेश नाही शशिकांत असेल, शशिकांत पाटीलने केलेली चुकी आपल्याला खूप महागडी पडली होती. हा क्षेत्ररक्षण तैनात, फलंदाज बाद, पहिला विकेट. नक्कीच खूप काही गोड आठवणी मात्र मोसिम सोबत आम्हाला जोडल्या गेल्यात. आणि ज्या पद्धतीनं काही वर्षापूर्वी आपण प्रकाश पाटील यांचा इंटरव्ह्यू देखील पाहिला, त्यानं स्पष्टपणे म्हटलं होतं की एका ओव्हरमध्ये 15 धाव्यांची गरज असेल तुम्ही मोसिमला निवडेल, कारण की मोसिममध्ये खूप मात्र यावेळी पाहू शकाल चांगली गुणवत्ता होते आणि ती गुणवत्ता प्रत्येक वेळी दाखवली. सध्या क्रिकेटकडे मात्र तेवढा वेळ देता येत नाहीये. एक व्यावसायिक जीवनामध्ये त्यांचं आपण नक्की एक चांगलं कार्य पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये इन होईल. नक्कीच ज्या पद्धतीनं मोसिम बाद झाल्यानंतर प्रतीक दाडावकर या फलंदाजाला आपण पाहू शकाल. तर नवीन फलंदाज आपण प्रतीक दाडावकर याला पाहू शकाल. एक चांगला आक्रमक फलंदाज, युवा टॅलेंट वावरजे गावाच्या माध्यमातून सातत्यपूर्व आपल्याला पाहायला मिळालं आणि तीच कामगिरी त्यांच्या माध्यमातून याची शंका नाहीये. गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या अनुभवाचा वापर करत असताना गोलंदाज आपल्या सज्ज पाहायला मिळाला कैलास पाटील, मॅन फ्रॉम मोरबे. यावेळी मात्र टॉप आहे, चेंडू उडावलाय. यावेळी क्षेत्ररक्षक मात्र खूप दूरचा प्रवास पार करतोय. जोपर्यंत चेंडू पकडेल तोपर्यंत येईल एक धाव आणि एका धावेच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला समाप्त होत आहे कैलास पाटील या गोलंदाजीच्या माध्यमातून.
तर नक्कीच आपण पाहू शकाल नवीन गोलंदाजीची निवड केली जाईल. समोर प्रतीकला पाहू शकाल. आणि खरं तर आपण जर विचार केला गेला अजूनही एकही चेंडूचा सामना केला नाहीये रमेश पवार या फलंदाजानं. त्यांच्यामध्ये खूप मात्र कुवत आहे, खूप मात्र त्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे. ती मात्र चांगली ताबडतोब फलंदाजी करत सामन्याला मात्र पूर्णपणे कलाटणी देतील. आणि नवीन गोलंदाज येईल गोलंदाजीच्या माध्यमातून ज्यानं फलंदाजीमध्ये आजच्या दिवसामध्ये खूप इम्प्रेस केलंय. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम त्यांना आपल्या नावावरती दाखवलाय. कधी दुसरी वेळ आहे प्रथमेशची. आणि नक्कीच आपल्या अपोजिट खेळणाऱ्या गोलंदाजाचा मात्र चांगला मात्र पाहू शकाल हौसला अफजाई होण्यासाठी त्यांनी त्यांच्या मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांना मात्र सुपूर्द केली आहे. इथं चांगलं मात्र क्रिकेटचं प्रेम प्रथमेशच्या माध्यमातून पाहायला मिळेल. गोलंदाज तयार प्रथमेश. हा चेंडू नक्कीच आपण पाहू शका प्रतीकच्या माध्यमातून खेळला चेंडू लॉंग ऑफ रिझममध्ये. मात्र यावेळी 7 चेंडूच्या सांगतेनंतर मात्र प्रथमतः फलंदाजीच्या माध्यमातून आऊला आपण नक्कीच पहिला चेंडू फेस करताना पाहायला मिळेल. नक्कीच पाहू शकाल पंचांच्या माध्यमातून लेग स्टिकचा पूर्णपणे जर त्यांच्या माध्यमातून गार्ड घेतला जातोय. आणि एक चांगलं मात्र नक्कीच क्रिकेटर राहिला आहे. त्यानं मागच्या चेंडूमध्ये मागच्या सामन्यामध्ये खरं तर आग लावलेली होती मैदानाला. आणि ती आग मात्र पूर्णपणे पाहू शकाल या सामन्यामध्ये लावेल का हा प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गाच्या मनामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. मारला जातोय यावेळी सरळ मिड विकेटच्या डोक्यावर लांब लचक षटकार. आणि या पद्धतीने आपण जर चेंडू फेकाल तर नक्कीच पूर्णपणे मात्र मोठे फटके अशाच पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून परावर्तित केले जातील. नक्कीच जर राजेशचा जर विचार केला एक पाईक म्हणून या खेळाडूकडे पाहिला जातोय. आणि एक या खेळाडूचं विक्रम राहिलाय. ज्या अकुर्लीच्या नाईट टुर्नामेंट झाली होती त्याच्यामध्ये प्रथमतः 9 कार त्याने जिंकली होती. आणि ती प्रथमतः आपल्या पनवेल विभागामध्ये त्यांच्या नावावरती ती कार आपण पाहिली आहे. त्यानंतर आऊच्या नावाचा खूप बोलबाला पाहिला आहे, एक चर्चा पाहिली आहे. आणि चर्चा सत्र अजूनही त्याच जोमानं आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. हा चांगला फटका चेंडू ट्रॅव्हल करायचा तशी त्याला त्याच्या रेंजमध्ये चेंडू जोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत फक्त सिंगल पाहायला मिळेल. आणि एका धावेच्या माध्यमातून धावफलकी धावा येतील. 19 धावा धावपुस्तकावरती येत असताना पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने युनिव्हर्स ऑफ वॉस म्हणून ज्यानं म्हटलं तर क्रिस गेल तशाच पद्धतीचा आऊचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल फक्त काढली जाते, 2 धाव्यांची जोखीम घेत नाहीये. मात्र मोठ्या फटक्यामध्ये डील करण्यामध्ये त्यांचं जास्त विश्वास पाहायला मिळेल. इनसाइड आऊट चेंडू विडकावलाय. क्षेत्ररक्षण जज करतोय फलंदाज बाद. आणखी एक झटका. तर नवीन फलंदाज आपण गणेश कातकरी याला पाहू शकाल. चांगला खेळाडू आहे. सातत्यपूर्ण विचार केला गेला त्यांच्या माध्यमातून खेळ खेळला जातो. युवा टॅलेंट आहे वावंजे गावचं. आणि या सामन्यामध्ये नास्टॅक एडकडे असेल स्ट्राईककडे आपण ज्या फलंदाजाची आक्रमक फलंदाजी पाहिली आहे तो मात्र रमेश पवार उर्फ आऊ. हा चांगला फटका सरळ स्ट्रेट राईटच्या माध्यमातून ब्लॅक स्क्रीनच्या वरून चेंडू ट्रायबल करायचं सीमा पलीकडे षटकार. आणि 6 धाब्यांच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन. धावपुस्तकी धावा अंकित होतील 25 धावा. तर नक्कीच या दरम्यान विनंती असेल करम पाटील गुड्डू या आपल्याला विनंती करतोय. परेशभाई पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला कॉल दिला जातोय. नक्कीच आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या. गुड्डू करम पाटील. तर नक्कीच पुण्याला मॅचकडे आपण जाऊया. मॅच मध्ये खूप इंटरेस्ट निर्माण झालाय कारण की फलंदाजीच्या माध्यमातून आऊ मैदानामध्ये आक्रमक कामगिरी करतोय. बॅक टू बॅक त्यांच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी येत असताना धावपुस्तकी धावांचा विचार केलाय. 25 धावा धावफलकरी पाहतोय. तर गोलंदाज तयार बंटी. हलक्यात खेळला. यावेळी माझा पहिल्या स्लिप मध्ये झालं रचलं होतं. मग थोडंसं यावेळी आपण पाहू शकाल लेझी क्रिकेट दाखवला. त्याच्यानंतर एक धाव येईल आणि एका धावेच्या माध्यमातून ओव्हर समाप्तीचा इशारा येतोय. 12 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या जवळ पोहोचते. ती मात्र यावेळी 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी करत असताना नक्कीच भूमिका 11 संघाच्या अगेन्स्ट खेळणारा सोएब 11 संघाच्या माध्यमातून.
नक्कीच 26 धावा असतील. 26 धावा धावफलकावरती. नक्कीच साऊंड कमी आहे त्याच्यामुळे फलंदाजांच्या कानावरती आवाज पोचला जात नाहीये. ज्या पद्धतीने रोशन जर विचार केला कोरोनाचा दुसरा व्हेरियंट ओमिक्रॉनचं मात्र ज्या पद्धतीने संक्रमण वाढलं गेलं त्याच्यामध्ये पुन्हा एकदा संचारबंदीचा निर्णय नक्कीच महाराष्ट्र सरकारने घेतला आणि त्या निर्णयाला पूर्णपणे आपण नक्कीच अनुस्मरण ही स्पर्धा आपण खेळत असताना मैदानी पाहायला मिळेल. पूर्णपणे जर विचार केला नियमांचं काटेकोर पालन आज आपल्या आयोजक वर्गांच्या माध्यमातून केलं जात आहे. स्वागत असेल. एक चांगली मात्र यावेळी संकल्पना आपल्याला WPLच्या माध्यमातून पाहतोय. इथूनच खरं तर क्रिकेटर घडत गेलं. इथूनच खरं तर क्रिकेटर नक्कीच वाबंजे गावाला मिळत गेलं आणि हा प्लॅटफॉर्म आज त्याच जोमानं त्याच जोशानं आपल्याला आज पाहायला मिळेल या वाबंजेच्या नगरीमध्ये. नवीन गोलंदाज येईल. गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहू शकाल संकेत रानडे नामक गोलंदाज. ज्या व्यक्तीने मात्र वाबंजे गावचं नाव टेनिस क्रिकेट जगतामध्ये सुवर्ण अक्षरानं करून तेव्हा ही किमिया त्यांच्या माध्यमातून घडली गेलेले संकेत रानडे यावेळी गोलंदाजीच्या बोल्यावरती सज्ज असतील. समोर फलंदाज नक्कीच आपण आऊला पाहू शकाल. बेस्ट वर्सेस बेस्ट यावेळी बेस्ट वर्सेस बेस्ट मध्ये आपण नक्कीच गोलंदाजाचा पहिला बारी पाहायला मिळाला. चेंडूची लेंथ ऑफस्टिकला पाहायला मिळाली. फलंदाज थोडासा निराशाजनक राहिला आणि मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा सज्ज असेल संकेत रानडे. हा चेंडू मात्र यावेळी तोडवलाय. चेंडू ट्रायबल करेल. चेंडू जाईल सीमा पलीकडं 6 धाब्यांसाठी बिग षटकार आणि 6 धाब्यांच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा धावफलकावरती. 2 चेंडूच्या सांगतेनंतर फलंदाजी करणाऱ्या सोहम 11 संघाच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज असेल. पुढे संकेत स्पिनिंग अटॅक फिरकीचा जादूगर आणि नक्कीच पंचांकडे दाद मागली जाते. जवळजवळ विचार केला गेला. नक्कीच आपण पाहू शकाल 5 क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पंचांकडे दाद मागली जाते. तर स्क्वेअर लेग पंचांकडे मागणी कोणत्या पद्धतीची केली जाते तर मात्र कटची मागणी केली जाते आणि हे तर मात्र चुकीचं असेल कारण की आपण सातत्यपूर्ण क्रिकेट खेळतो. आपण स्क्वेअर लेग पंचाकडे फक्त रनआउट आणि मात्र उसळी घेणाऱ्या चेंडूचीच मागणी करू शकाल आणि हे मात्र पूर्णपणे प्रत्येक खेळाडूला माहिती असणं गरजेचं असेल. आपले मात्र मेन पंच असतात त्यांच्याकडे आपण दाद मागू शकाल. तर मात्र एखाद्या पंचावरती आपण जास्त प्रेशर टाकला तर 36 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. जास्त प्रेशर टाकला तर नक्कीच तो आपल्याला नो चेंडू देखील घोषित करू शकतो. हे क्रिकेटची नियमावली आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजीच्या माध्यमातून संकेतला आपण पुन्हा एकदा पाहू शकाल. मारण्याचा प्रयत्न इनसाइड आउट क्रॅकिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेट जगतातील मोठा फटका 6 धाव्यांसाठी षटकार आणि नक्कीच 6 धाव्यांच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन. धावसंख्या जाऊन पोहोचते 42 धावा धावफलकावरती. नक्कीच आपण पाहू शकाल बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये नक्कीच आपल्याला गलीच्या रिझर्व मध्ये हितेश दादा ठक्कर हे आपल्या क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने प्रदीप दादा म्हणत होते की हे क्षेत्ररक्षक आपल्याला नेहमीच वाशी बेलापूर त्याच्यानंतर आपण नवी मुंबई पट्ट्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं आणि आज या श्री मलंगड स्पोर्टच्या मैदानावरती अवतरलेली ही महान व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतील. हितेश दादा ठक्कर. छोटा पॅकेज बडा धमाका. गोलंदाज तयार असेल. गोलंदाजीच्या माध्यमातून संकेतला पाहू शका. चेंडू कट केला. चेंडू ट्रायबल करेल. यावेळी मात्र फाईल थर्ड मॅन रिझर्व मध्ये चेंडू ट्रायबल करतो सीमा पलीकडे 4 धावांसाठी चौकार आणि 4 धावांच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन. 46 धावा धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 46 रन लॉस ऑफ 2 विकेट फलंदाजी करणाऱ्या सोहेब 11 संघाच्या माध्यमातून.
नक्कीच कईम चाच्यांचा संघ हारलाय खरं तर नक्कीच नक्कीच सल्ला मस्तक केली जाते शेरदिल यांचे स्पॉन्सर आमचे साहिल दादा यांच्या सोबत त्यांची चर्चा सत्र सुरू आहे कशा पद्धतीनं नेक्स्ट मॅच त्यांची खेळली जाईल आणि खऱ्या अर्थानं खूप क्रिकेटवरती प्रेम त्यांचं आपण पाहतोय गावदेवी संघाचे ते पॅकर्स देखील आपल्याला सातत्यावर पाहायला मिळेल ना आज त्यांचा संघ आपल्या दोस्ती संघ या मैदानात पहिल्या सामन्यामध्ये परास्त झालाय हरकत नाही आहे आपल्या पुढे एकदा चान्स असेल चांगला खेळ दाखवला तर आपला संघ पुढच्या फेरीमध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवला तर नक्कीच मेगा फायनल पर्यंत पोहोचलेली शुभकामना असेल जवळ पण एकदा मॅच कडे फलंदाज आपण गणेशला पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज असताना पहिला चेंडू मारायचा प्रयत्न चेंडू उडवलाय सरळ जाईल लॉंगांच्या डोक्यावरून सीमा पलीकडे क्रॅकिंग 6 6 धावांसाठी षटकार नक्कीच साहिल शेख हा गोलंदाज असेल मात्र याच्यावरती मध्ये आक्रमक दाखवला जातोय सीमा पलीकडे 6 धावांसाठी षटकार गणेश पाटील गणेश कातकरीच्या माध्यमातून आपण मोठा फटका पाहिलाय ज्या पद्धतीने आव्हानं आपली केली दाखवली तशाच पद्धतीनं गणेश आपल्या बॅटेतून मात्र चांगली मात्र फटके दाखवतोय यावेळी मात्र खूप लांबवरचा प्रभाव चेंडू ड्रायव्हर करे वन बाउन्स सीमा पलीकडे 4 धावांसाठी चौकार रिक्स घेतली होती रिक्स आहे तो रिक्स आहे हे दाखवलं जातं गणेशनं कारण की हा चेंडू तसला सोडला असता तरी वाईट गेला असता मध्ये या चेंडूवरती त्याने एकवटल्या 4 धावा आणि 4 धाब्यांच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन नक्कीच आपण पाहू शकाल धावसंख्या जाऊन पोहोचते 56 धावा धावफलकावरती नेक्स्ट मॅच नाणेफेकी असेल तर मॅच क्रमांक 8 भव्य 11 प्रकाश पाटील यांचा संघ खेळलेले शौर्य 11 सुमित मुकादम या संघासमोर दोन्ही संघातील संघ नायक आपण तात्काळ टॉस साठी या यावेळी खूप मात्र पाहू शकाल आपण स्लो रन चेंडूचा यावेळी फेकी केली होती त्याच्याने चेंडूला ढकललाय पॉइंट रिझर्व मध्ये डीप मध्ये चेंडू जाईल आणि यावेळी मात्र पाहू शकाल एक धाव येत असताना पाहायला मिळेल आणि एका धावेच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन 57 धावा 2 विकेटची मात्र यावेळी गळतनी पाहायला मिळाली त्याच्यानंतर मात्र नक्कीच एक चांगली मात्र टोटल उभारण्यामध्ये यश लाभले सोन 11 संघाला आणि आता मात्र खरी तर कसरत असेल राजेश दादा गोलंदाजाची कारण की एक फलंदाज आक्रमक फलंदाज म्हणून युनिव्हर्स ऑफ वॉस म्हणून ज्यांना आम्ही सातत्यावर म्हटलं जाते ते आऊ मात्र यावेळी फलंदाजीसाठी सज्ज असेल येणारे 3 चेंडू खूप महत्त्वाचे असतील गोलंदाजीच्या बाजूने पाहायला गेलं तर आणि या चेंडूला मध्ये चांगला टोटवलाय मध्ये चेंडू जाईल यावेळी आपण पाहू शकाल स्क्वेअर रिझर्व मध्ये डीप मध्ये शतक असेल दुसरीचा प्रयत्न आणि नक्कीच चतुराईची कामगिरी अक्षय मालीच्या माध्यमातून केली जाते याच दरम्यान विकेट सॅक्रिफाईस केली जाते गणेश गणेश कातकरीच्या माध्यमातून नक्कीच नेक्स्ट मॅच आपल्याला एन्जॉय करायला मिळेल एकीकडे प्रकाश पाटील यांचा संघ त्यांना फाईट करेल युवा टॅलेंट नक्कीच आपण सुमितचा संघ पाहू शकाल एक चांगली फाईट असेल भव्य 11 आणि त्यांना फाईट करणारा संघ आपण मैदानामध्ये पाहू शकाल शौर्य 11 यांच्या माध्यमातून पुढची लढत आपल्याला एन्जॉय करायला मिळेल गोलंदाज तयार 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि यामुळे मात्र मनगटी ताकदीचा वापर केला जातोय यामुळे टायमिंग परफेक्ट होते चेंडूचा मात्र पूर्णपणे समाचार घेतोय सीमा पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार आणि 6 धाब्यांच्या माध्यमातून धावफलकामध्ये परिवर्तन आपण पाहू शकाल धावफलकी धावा जाऊन पोहोचतात 64 धावा 64 धावा धावफलकावरती शेवटची लिलर बाकी असेल नक्कीच एक चांगली कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून आऊनं दाखवली आतापर्यंत आऊचा विचार केला वैयक्तिक त्यांच्या माध्यमातून आपण 5 षटकार पाहिले आहेत आणि वैयक्तिक तर नक्कीच आपण पाहू शकाल नॉट आउट 41 धावांवरती फलंदाजी करत असताना आपण आऊला पाहू शकाल एखादा नो चेंडू या सामन्यामध्ये आऊचा अर्धशतक देखील दाखवायची शंका नाहीये गोलंदाज तयार असेल यावेळी मोठा फटका चेंडू जाईल सरळ सीमा पलीकडे षटकारासाठी नॉट आउट 47 धावा आक्रमक टाळी एका वेळी फलंदाजी यावेळी टाळ्या उजावू द्या आऊसाठी जबरदस्त कामगिरी नक्कीच पाहू शकाल पहिल्या सामन्यामध्ये 58 धावा या सामन्यामध्ये नॉट आउट 47 धावा मैदान गाजवतोय आऊ यावेळी फलंदाजीच्या माध्यमातून मॅन फ्रॉम वाकडी पहिला पूर्वार्ध समाप्त होतोय धावफलकी धावा
70 आपण पाहू शकाल. 71 धाव्यांचं यावेळी पाडल्या करत असताना सेकंड स्पेलमध्ये माझे साथी समालोचक नक्कीच रिव्हर्सर यांच्या समेत आपण जोडूच. नक्कीच आपण त्यांच्या माध्यमातून पुढचा आपण धावता पलतो म्हणून ऐकूया. ओढ द रिव्हर्सर. नक्कीच मॅच क्रमांक 7 पाहायला मिळते. भूमिका 11 संकेत रानडे यांचा संघ शिकस्त देतोय सोम 11 मोशिम शेख यांच्या संघासमोर. ही मॅच घडतीये 7 पहिल्या पूर्वार्धामध्ये. स्कोर कार्डवरती धावा पण पाहिल्या टोटल 70 आणि जिंकण्यासाठी 71 धावसंख्येची आवश्यकता आहे ती भूमिका 11 टीमला. दोन्ही संघनायकांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतरची मॅच भव्य 11 वर्सेस शौर्य 11, प्रकाश पाटील वर्सेस सुमित मुकादम. ही मॅच तुमच्या समोर येणाऱ्या कालखंडामध्ये पाहायला मिळेल. अतिशय दमदार शानदार अशी स्पर्धा पाहता श्रीमलंग स्पोर्ट्स ग्रुप वावंजे आयोजित वावंजे प्रीमियर लीग WPL 2022. खेळाचा आपण पहिला पूर्वार्ध पाहिला. पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा आल्या 70. जिंकण्यासाठी 71 धावसंख्येची आवश्यकता आहे. तर येणाऱ्या उत्तरार्धामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याच धावत वर्णन करतील समालोचन क्षेत्रातील अतिशय अग्रगण्य अग्रेसर नाव आमचे परममित्र रवींद्र म्हात्रे सर, मॅम फ्रॉम ओले. थँक्यू सो मच रोशन. आपण पाहतोय इथे मात्र 71 धावांचं भलं मोठं आव्हान समोर असताना संघ आता सलामीची जोडे मैदानात उतरेल. भूमिका 11 संघाची सलामीची जोडी मैदानात लगेच पाठवायची आहे कारण आपल्याला वेळ कमी असेल. अजून एक मॅच खेळायची आहे त्यामुळं विनंती असेल. सोहम 11 संघाचा विचार केला तर आऊन देखील या मॅच मध्ये एक तुफान केली आहे. पहा मगाशी 12 चेंडूमध्ये 58 धावा खेळल्या होत्या आणि याच आऊन मात्र या मॅच मध्ये देखील तशीच कामगिरी केली आहे. 47 धावांची बहारदार खेळी जबरदस्त खेळली. रमेश पवार वाकडी गावचा हा खेळाडू आपण पाहतोय ज्या पद्धतीनं या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. या मॅचचा आनंद घेताना सेल्फी धाबाचे ओनर परशुराम गायकर साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. परशुराम गायकर MIDC परिसरामध्ये सेल्फी धाबा आपण पाहतोय. परंतु परशुराम गायकर यांना आपण विचारू की आपल्या धाब्याला सेल्फी नाव का दिलं. सेल्फी धाब्याला हे नाव का देण्यात आलं याच्यामध्ये रोशन रहस्य असेल काहीतरी. पाठीमागचं रहस्य ऐकायला नक्कीच आवडेल. तर परशुराम साहेबांकडे माईक द्या. त्यांच्या मुलांनी त्या ढाब्याचं नामकरण दिलंय सेल्फी ढाबा. नक्कीच परशुरामजी गायकर या मॅचचा आनंद घेत आहेत आणि स्वादिष्ट टेस्टी सगळे आयटम्स त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चायनीज फूड आणि अनेक आपली या परिसरातील मंडळी सेल्फी ढाब्यावर जाऊन आनंद घेत आहेत या चविष्ट पदार्थांचं. आणि त्यामध्ये जर बघितले तर आपल्या आग्र्या लोकांची मुंडी फेमस आणि अशा प्रकारचे एक चविष्ट पदार्थ त्यांच्या सेल्फी ढाब्यावर नक्कीच आपण भेट द्या. त्या ढाब्याचे ओनर्स परशुरामजी गायकर या मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं आपण स्वागत करूया आणि जाऊ या मॅचच्या दिशेने. इथे 71 धावांचं लक्ष समोर असताना फलंदाज सलामीवीर फलंदाज संकेत रानडे आणि त्याच्या जोडीला मात्र फलंदाज कैलास पाटील. पहा लगेच आपण खरं तर रोशन पाटील आपण चर्चासत्र सुरू केलं होतं की सेल्फी ढाब्याचं आणि लगेच परशुरामजी गायकर यांनी एक इथे अनाउन्समेंट केलं की परेश भाईंनी जर फायनल मारली तर 8 मुंड्यांची मेजवानी त्या संघाला लगेच दिली जाईल. क्या बात आहे. म्हणजे हे प्रेम आहे परेश भाई पाटील यांच्यावर. खरं तर परशुराम गायकर यांचं प्रेम आहे. तर नाही लीग आहे भाई. खरं तर पहिली मॅच तुम्ही जरी हारला असाल तर लीग आहे. लीग मध्ये काहीही घडू शकतो. चला मॅचला सुरुवात होतोय. पहिला बॉल मयूरचा पहिला बॉल जोरदार प्रहार टीट फॉर टॅट प्रत्युत्तर दिलंय आणि पहिल्या चेंडूवर शैलेशच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार.
कैलास पाटीलच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत पहिला षटकार. व्हेरी गुड स्टार्ट. टीट फॉर टॅट असंच म्हणावं लागेल. या फटक्यानं सुरुवात केली आहे. हम भी किसी से कम नहीं है. टीट ईट का जवाब पत्थर से दिया जा रहा है. तर पहिल्या चेंडूवर लगावलेला हा खणखणीत षटकार गोलंदाज मयूरवर. कैलास पाटील मोरबे गावचा हा खेळाडू कैलास पाटील आपण पाहू शकाल. अनेक मी म्हणेन खरं तर सामने खेळलाय कैलास. अनेक क्रिकेटचा अनुभव आहे त्याच्याकडे आणि मोरबे संघातून सातत्यानं चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू. आयकॉनच्या स्वरूपात मयूरच्या पुढील चेंडूला मात्र समाचार देताना हा पंचांचा वाईड बॉलचा इशारा. थोडंसं मानसिक दडपण आलंय. खरं तर मयूरवर दडपण आलंय परंतु त्या दबावाला झुगारून आता कामगिरी करावी लागेल. भूमिका स्पोर्ट्स अर्थात भूमिका 11 आणि सोहम 11 असा हा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. भूमिका 11 ला करायचे आहेत एकूण 71 धावा. भूमिका या मॅचचा आनंद घेतोय. अलॉंग द कार्पेट ड्राइव एक रन मिळते. मस्जिद तर एक धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 न वधारली जाऊन पोहोचली आता 8 या आकड्यावर. खरं तर रोशन भूमिका या मुलीला आम्ही 3 वर्षा अगोदर पासून पाहतोय. खरं तर तिच्या नावानं संघ उतरत असतो. थोडी लहान होते आम्ही ज्यावेळी सुरुवातीला या गावामध्ये मॅच करण्यासाठी आलो समालोचन. पण आता भूमिका खरं तर अजूनही ती क्रिकेटची आवड आणि क्रिकेटचा आनंद घेते आणि इथे मात्र पाहायला मिळतोय संकेतच्या बॅटमधून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खणखणीत चौकार. नक्कीच जर रिव्हर्सर विचार केला आज आपण ज्या व्यक्तींना आपण इन्व्हिटेशन देतोय ते मजीद शेख, एक माजी क्रिकेटर यष्टिरक्षक म्हणून त्यांची कामगिरी वावंजे संघासाठी नक्कीच एक मोलाचं कार्य राहिलं आहे. त्यांना आपण आमंत्रित करूया स्पर्धेच्या माध्यमातून. मोस्ट वेलकम. स्वागत असेल प्रत्येक मान्यवराचं. धावफलकावर धावसंख्या 12 लागल्यात. संकेत रानडे या खेळाडूचा विचार केला तर पनवेल प्रीमियर लीग मध्ये अनेक वेळा त्यानं अष्टपैलू कामगिरी लेदर टुर्नामेंट्स मध्ये केली आहे असा हा खेळाडू. 2005 बॅटची काहीची किंचितशी कट. अर्थात 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. शॉट फाईन लेग कडून डिफाईन लेगला चेंडू गेला तोपर्यंत पळून काढला संकेतनं आणि कैलासनं 2 धावा. 2 धावेनं संघाची धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. करायच्या आहेत 71 धावा 4 षटकामध्ये. आव्हान तर मी म्हणेन भरपूर मोठं आहे. लक्ष्य तर मी म्हणेन डोंगरा एवढं आहे. परंतु असं म्हटलं जातं की दुःखाचं डोंगर हे पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ देखील पाहायला मिळत नाहीये. तुम्हाला सुखाची हिरवळ जर पाहायची असेल तर हे दुःखाचं डोंगर आहे ना ते तुम्हाला पार करावं लागेल. 71 धावांचं लक्ष असताना 14 धावा. शॉर्ट पे चेंडू थोडासा मी म्हणेन हा खराब फटका खेळलाय असंच म्हणावं लागेल. स्वतःवर नाराज देखील आहे संकेत. कारण संकेतला हा डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उचलून खेळायचा होता परंतु टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळाला आणि 30 यार्ड सर्कलमध्ये शॉट मिड ऑफला मात्र चेंडू पकडला तोपर्यंत कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर स्थगित पाहायला मिळते ती म्हणजे 14 धावा. वावंजे प्रीमियर लीग WPL चा हा धमाका 2022 मध्ये आनंद घेतो आपण. चेंडू यास शॉर्ट अँड फुल करण्याचा प्रयत्न केला होता. इथे देखील त्याला यश मिळालं नाही आणि 2 चेंडू डॉट फेकण्यात यश मिळालं मयूरला आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये धावा आल्या आहेत फक्त 14 धावा. संकेतच्या खेळीचा विचार केला तर 1 चौकार 1 दुहेरी धाव म्हणजे 4 चेंडू मध्ये 6 धावा. तर कैलासनं 2 चेंडू मध्ये 7 धावा. 2 षटक या ठिकाणी. पहिला षटक समाप्त 14 धावा. दुसरा षटक घेऊन येईल गोलंदाज सोहम 11 संघाचा. गोलंदाज कोण असेल हे पाहावं नक्कीच गरजेचं असेल. रमेश पवारनं ज्या पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं, ज्या पद्धतीनं फलंदाजी केली त्या रमेश पवारच्या फलंदाजीला प्रत्युत्तर देण्यासाठी मी म्हणेन आयकॉन खेळाडू कैलास सज्ज असेल. परंतु याच गावचा एक हार्ड हिटर फलंदाज संकेतला देखील पाहतोय. त्याची चांगली स्पर्धा सातत्याने या स्पर्धेचा आपण उल्लेख करतो आणि ज्यावेळी आम्ही या परिसरामध्ये येत असतो परेशभाई ज्यावेळी दिसतात ना त्यावेळी वावंजे प्रीमियर लीग डोळ्यासमोर उभी राहते आणि त्यांचं आयोजन अगदी मी म्हणेन दर्जेदार आयोजन डोळ्यासमोर आपण नेहमीच पाहत असतो. असं एक चांगलं दर्जेदार आयोजन पुन्हा एकदा मलंगडच्या पायथ्याशी हे आयोजन पाहायला मिळतंय. चांगलं मैदान. हे मैदान तर मी म्हणेन यावर्षी नवीन मैदान पाहायला मिळतंय. दरवर्षी आपण बघितलं तर शेतातल्या मैदानामध्ये तिकडे वावंजा गावाच्या जवळ ही लीग खेळली जात होती
परंतु इथे आता हा एक भराव होता, गुरुचरण होता खरं तर हा बघितला आपण, तर त्यावर अगदी मेहनत घेऊन या संपूर्ण ग्रामस्थांनी किंवा या खरं तर या मंडळींनी जी मेहनत घेतली आहे त्याबद्दल त्यांचं देखील आपण कौतुक करूया. चांगलं मैदान बनवलंय. स्पीडअप करावा लागेल आता. आयोजकांकडनं तुम्हाला सूचना आली आहे. पंचांना आपण विनंती करूया. पंच आपण तुम्ही आता प्रत्येक खेळाडूला थोडं वॉर्न करा, इशारा द्या की तुम्हाला 20 मिनिटांमध्ये मॅच संपवायची आहे. या पहिल्या सत्राचा खेळ जसा संपला त्यामुळे तुम्हाला 20 मिनिटं, प्रत्येक षटकासाठी फक्त 5 मिनिटं. सेकंड ओव्हर. कुठ टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, वेगानं धाव घेण्याचा प्रयत्न केला, कोणी नव्हता कव्हरला. गोलंदाज पुढे गेला, त्यानंतर मात्र यष्टीरक्षकांना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. मिळते एक धाव अलॉंग द बॉडी, अर्थातच शरीराचा वेध घेतला होता चेंडूना आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. संघाची धावसंख्या 15. कमी धावा आल्या आहेत. प्रदीप चोरमेकर इकडे जसं भजनामध्ये टिकलेला होतायत आपण तसं काहीतरी इथे मात्र करतोय. हा उचनुंग आहे, उंची भरपूर आहे, गगनभेदी फटका आहे आणि रमेश पवार झेलखाली. मोठी विकेट. संकेत रानडे इथे मात्र तंबूच्या श्रेयाला, संकेतला देखील परतावं लागलं. रमेश पवारनं आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. एक मोठी विकेट. एक महत्वपूर्ण फलंदाज संकेत येतोय तंबूच्या श्रेयाला. गावाचे गाव पण टिकवून ठेवण्यासाठी खरं तर आपण पाहतोय ज्या पद्धतीनं क्रिकेट हा खेळला जातोय आणि कारण गावाबाहेर आपण नेहमीच चांगला प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु ज्यावेळी तुमच्या गावाचे गाव पण टिकून राहते ना त्यावेळी एक संघ मजबूत तयार होतो आणि तोच संघ चांगला प्रदर्शन करत असतो वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये. इथे मॅच थोडी कठीण निर्माण झाली आहे. भूमिका 11 संघाला 71 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकात फक्त 14 धावा आल्या होत्या. कैलाससाठी हा चेंडू, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय गोलंदाज अनंत कातकरी. हा गोलंदाज आदिवासी समाजातील हा खेळाडू. आणि पहा ज्या ज्या वेळी या आदिवासी समाजातील जी मंडळी असतात ना चांगली कामगिरी करत असतात, मग कुंडेवाल मधला आपण संतोष कातकरी, समाधान कातकरीला पाहतो, अगदी चांगले अष्टपैलुता कामगिरी करत असतात. मात्र हा चेंडू आडवा बॅटने गेला, क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. व्हेरी गुड फिल्डिंग. आणि एकेरी धावेनं धावसंख्या हलुवार पद्धतीनं 16 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 16 धावा धावफलकावर. इथे मात्र आता खरं तर 14 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता. कठीण समीकरण आहे. 14 चेंडू 55. मात्र जोरदार प्रहार. फलंदाज अक्षय मालीच्या बॅट मधून येतोय खणखणीत स्टेट ड्राईव्हचा हा WPL सिक्सर. अक्षय माली देखील हा खरं तर खिरणे गावचा खेळाडू, घातक फलंदाज आहे. त्याच्याकडे देखील क्षमता आहे, त्याच्याकडे देखील गुणवत्ता आहे हा मॅच आपल्याकडे झुकवण्याचं. कारण खेळ हरला तरी चालेल मित्रांनो, पण खेळ खेळताना जिंकणाऱ्यांना घाम फुटला पाहिजे असा खेळ खेळावा. कारण इथे मात्र धावसंख्या धावफलकावर 22. ऑन द स्ट्राईक अक्षयला आपण पाहतोय. गोलंदाज अनंतानं अगदी बांधून ठेवले होते, जगडून ठेवले होते या खेळाडूंना. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह, पुन्हा एकदा अगदी अलॉंग द कॉर्पेट ड्राईव्ह. 2 क्षेत्ररक्षक अगदी पायानं अडवण्याचा प्रयत्न केला राम औन आणि त्यामध्ये त्याला यश मिळालं नाही. चेंडू गेला लॉंग ऑन क्षेत्राकडे, सीमा पार, चौकार. खेळ असो वा आयुष्य, आपले सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा तुम्हाला कमजोर समजेल. इथे मात्र कोणालाही कमजोर समजता कामा नये क्रिकेटमध्ये आणि तो खेळ अक्षयनं मात्र आल्या आल्या करून दाखवलाय. 2 चेंडूमध्ये 10 धावा टोकल्या आणि 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद, 26 धावा. 12 चेंडू आणि विजयासाठी आता 45 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 45 धावा. रमेश पवारनं मगाशी 12 चेंडू मध्ये 58 धावा केल्या होत्या, काढल्या होत्या वैयक्तिक. मग 12 चेंडू 45 धावा या मैदानावर मी तर म्हणेन कठीण नसेल. कारण मगाशी आमचे साथी समालोचक, जुने अनुभवी समालोचक प्रदीप चोरमेकरने सांगितलं की इथे फक्त फलंदाज हवे होत आहेत, गोलंदाजांचा खरं तर कर्दनकाल आहे.
गोलंदाज आजकाल बघितलं तर प्रत्येक मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा देताना पाहायला मिळत आहेत, कारण चेंडूच तसे आलेत. निविया ही कंपनी आली, ज्या पद्धतीने चेंडू आज पाहिलं तर सहज आणि सहज पहिल्याच चेंडूवर षटकार पाहायला मिळतं. कारण परेशभाई सुरुवातीला असं नव्हतं, एमआरआयचा बॉल आपल्याला पहिला 2-3 षटक अगदी खालून खेळावे लागत होते, लवकर जाण्याची वाट पाहिली जात होती, पहिल्या बॉलवर कधीच षटकार पाहायला मिळाला नाही. परंतु रवी कोट्यान, जो रवींद्र कोट्यान पनवेल युनिटीचा नाना फुलवरचा आहे, तोच फक्त एक असा फलंदाज होता की षटकार मारायचा, कव्हरला तो देखील मारायचा. ही एक आठवण आहे खरं तर 15 ते 20 वर्षापूर्वीच्या क्रिकेटची. एमआरआय वाईट लोकरचा चेंडू असायचा एमआरआयचा मित्रांनो, परंतु आजकालचे चेंडू अगदी घाणागती आहेत, सहज धावा होत आहेत. अजूनही काही बिघडलं नाही, कैलास प्रयत्न करतोय. एका बाजूला आपण पाहतोय दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत, अक्षय आणि कैलास हे दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत. गोलंदाज असेल गोलंदाजीसाठी मोसिम शेख, हा देखील आडव्या बॅटने खेळतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट साईडला, आणि तिथे मात्र मिळेल एकच धाव. एकेरी धावेनं काहीच होणार नाही. जर जिंकायचं असेल तर चौकार षटकार. आपण विजय पाटील यांना पाहतोय, ते देखील एक अनुभवी खेळाडू आहेत, शॉर्ट पॉइंटला आहेत. पहा, परेशभाई पाटील यांचे बंधू आहेत विजय पाटील, कुस्तीपट्टू म्हणून त्यांची एक ओळख आहे. विलास पाटील यांना पाहतोय आपण शॉर्ट पॉइंटला. केसरी महाराष्ट्र त्यांनी देखील पटकावली आहे कुस्तीपट्टूमध्ये. म्हणजे अशी एक वावंजे गाव मी म्हटलं की प्रत्येक कलागुणांनी नटलेला हा गाव आहे. संगीत भजन क्षेत्र असू द्या, क्रीडा क्षेत्र असू द्या, किंवा राजकारण क्षेत्र असू द्या, आणि इथे मात्र पुन्हा एकदा अक्षयच्या बाटमधून येतोय लांबलचक वायडिश डिक मिडविकेट कॉर्नरच्या दिशेनं हा WPL षटकार. या षटकारानं समीकरण पहा संदेश इथे मात्र बदललं जाईल. साईप्रीच्या स्क्रीनवर देखील आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू आणि धावा. निर्णायक विजयासाठी आता उर्वरित 9 चेंडूमध्ये 38 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 38 धावा. विजय अजून काही म्हणेन दूर नाहीये, किंवा कोणीही जिंकला नाही आणि कोणीही हारला नाही, शर्यत संपली नाहीये, असा हा क्रिकेटचा सामना. 9 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची आवश्यकता. अक्षयसाठी फुल्लर लेनचा चेंडू अगदी गोलीच्या वेगानं चेंडू निघालाय बॅटमधून, परंतु तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण घाई केली आहे कैलासनं. मी तर म्हणेन अति घाई आणि संकटात नाही. गरज होती का या धावेची, हा प्रश्नचिन्ह कदाचित पडला असेल भूमिका 11 संघाला. आणि कैलास सारखा एक आयकॉन खेळाडू मात्र आता तंबूमध्ये परततोय. दोन्ही खेळाडूंना खेळपट्टीवर खेळ करणं गरजेचं होतं. खरं तर ती क्षमता होती त्यांच्याकडे, प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याची क्षमता त्यांच्याकडे होती, परंतु दुसरी धाव घेण्याचा कुठेतरी प्रयत्न नापक झाला आणि कैलासला मात्र परतावं लागेल धावचीच्या स्वरूपात. धावसंख्या धावफलकावर 33. चेंडू आणि धावांचं अंतर आता चेंडू शिल्लक आहेत फक्त 8 चेंडू आणि 37 धावा. हे 2 चेंडू जे आहेत ना, ते खरं तर सोनू फार महत्वाचे असतील. रोशन, या 2 चेंडूवर मी म्हणेन डिक्लेअर फटके येणे गरजेचं असेल भूमिका 11 संघाला. प्रकाश म्हात्रे, न्यू बॅट्समन प्रथमेश म्हात्रे माफी असावी. हा पात्र चेंडू लोवर फुल टॉस. प्रथमेशने आले इरादे स्पष्ट केलेत. सरळ कॉर्नरच्या दिशेनं हा उत्तुंग पाहायला मिळतोय. प्रथमेशच्या बॅटमधून षटकार. अपेक्षा होती की या 2 चेंडूवर 2 डिक्लेअर फटके येणे गरजेचं आहे, जेणेकरून मॅच मध्ये चुरस निर्माण होईल. पहा, अतिशय चांगला खरं तर फटका पाहायला मिळाला आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस निर्माण झाली आहे. चेंडू असतील 7 आणि विजयासाठी आवश्यकता असेल, गरज असेल 7 चेंडू मध्ये 31 धावांची. 7 चेंडू 31 धावा, 31 धावा 7 चेंडू. प्रयत्न करून चुकलात तरी चालेल, परंतु प्रयत्न करण्यात चुकू नये. आता प्रयत्न आणि प्रयत्नच करावा लागेल. प्रयत्नार्थी परमेश्वर. ऑफ स्टंप सोडून जातोय, पण घोषित करतायत वाईड. मोहसिन शेखचा हा चेंडू स्क्वेअर. अतिरिक्त 1 धाव मिळते आणि या एका धावेनं पुन्हा एकदा आता मात्र 7 चेंडू आणि 30 धावांचं एक समीकरण स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. गुणलेखनाच्या माध्यमातून एक गुणलेखन, सुंदर गुणलेखन आम्हाला पाहायला मिळालं. राजेश पाटील यांचं देखील मी कौतुक करेन. अतिशय चांगलं पहा, घरचं आपल्या गुणलेखक आहे, चांगलं योगदान देतोय आपल्या या WPL साठी. राजेश, तुझं देखील मी मनापासून आभार व्यक्त करेन. 7 चेंडू 30 धावा. हा चेंडू विरकावून दिलाय. बॅक टू द कीपर. पकडो कॅच, जीतो मॅच. प्रथमेश म्हात्रेचा झेल सोडलाय.
राजनं आणि जीवनदान मिळालाय, संधी मिळाली, परंतु त्या संधीचं सोनं करेल का हा प्रथमेश, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. पहा, श्रीकृष्ण नेहमीच श्रीकृष्णांचं एक सुंदर वाक्य आहे, ज्यावेळी तुम्हाला संधी मिळते त्यावेळी तुम्ही सारथी बना, स्वार्थी बनू नका. तुम्हाला संधी मिळते त्या संधीचं सोनं करा. 6 चेंडू आणि 30 धावा, प्रत्येक चेंडूवर षटकार मारावा लागेल. 6 चेंडू 5 षटकार, 6 चेंडू 30 धावा. अनेक मैदानावर संदेश आपण असे सामने जिंकताना देखील पाहिलेत. खरं तर माझा समालोचनाचा अनुभव सांगेन, मी 4 ते 5 समालोचन सामने बघितलेत असे धावा चेस होताना. साई मैदानावर 6 चेंडूमध्ये 35 धावा मित्रांनो चेस झाल्या. वाकडे मैदानावर 6 चेंडू 32 धावा चेस झाल्या. नेरे रजनीमध्ये 6 चेंडू 32 धावा चेस झाल्या. अनेक असे मॅचेस आहेत की आजही आमच्या स्मरणात आहेत. चला अजून एक मॅच खेळायची आहे, त्याला स्पीडअप करावा लागेल. पंच, अंपायर आपण सूचित करायचंय. 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. आमच्या आनंदजी वलभकर आता तुम्हाला सूचित करतायत, कारण लास्ट मोमेंट असल्यावर घाई केली जाते. दिवसभर आपण वेळेकडे लक्ष देत नाही, परंतु लास्ट शेवटच्या क्षणाला मात्र पूर्णपणे सर्व वेळ वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. 6 चेंडू 30 धावा हे समीकरण गुणतालिकेवाला गोलंदाज असेल. गोलंदाजाच्या भूमिकेत गणेश कातकरी हा देखील एक आदिवासी बांधव आपण पाहतोय. आणि अशी मी म्हणेन या समाजातील जे खेळाडू असतात फार चिवट असतात, चिकाटे असतात, जिद्दी असतात. 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असताना गणेशचा पहिला चेंडू इथे अक्षयसाठी. अक्षयनं मात्र अगदी स्टँड अँड डिलिव्हर केलाय लॉंग ऑफला. एक उत्तुंग फ्लॅट अँड पॅरलल मॅग्निफिसियंट स्ट्रोक. दॅट्स 6 रन. याच फटक्यांची गरज आहे ज्या अक्षय मालीनं प्रत्येक चेंडूसाठी मीटिंग घेता येणार नाहीये. रमेश पवार आओ आपण याकडे लक्ष द्या. आणि खेळाडूंना आता आयोजकांकडनं तुम्हाला वारंवार सूचना येते, प्रत्येक चेंडूवर बॉलवर तुम्ही मीटिंग घेऊ नका. तुम्हाला माहित आहे मीटिंग कुठे घेतली जाते? ग्रामपंचायत कार्यालय, विधान भवनात मीटिंग घेतली जाते. मैदानावर मीटिंग घेतली जाणार नाहीये. 5 चेंडू आणि आता 24 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 24 धावा. अक्षय माली ऑन द स्ट्राईक. हा चेंडू खोदून काढलाय, खणून काढलाय. अक्षय स्ट्राईक घेईल का? येस, त्याला उत्तर मिळालंय. स्ट्राईक रोटेट झाली, मिळाली 1 धाव. 5-24 समीकरण 4-23 वर येऊन राहिलंय. 4-23 धावा, अर्थात 4 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज अजय भोईर. अजय भोईर माईक मधून किती बोलतोय, आता मैदानावर काय बोलेल हे सर्वांचं लक्ष आहे. बॅटला बॉल लागला तरी 500 रुपये कोणाकडनं? दोघांकडे वोट करतायत. नक्की कोणाकडनं? तर पहा अजय, तुला चॅलेंज आहे. बॅटला तरी बॉल लागला तरी 500 रुपये ते मिळतील कोणाकडनं तरी. त्याला जाऊया. 4 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. आणि हा चेंडू शॉट अँड फुल. येस, इट इज सिक्सर. WPL सिक्सर. आणि भूमिकाच्या चेहऱ्यावर आनंद, कारण तिचा संघ आहे त्याच्यामुळे हा षटकार आलाय. षटकारानं समीकरण देखील चित्र बदलतोय. क्रिकेट अनिश्चित खेळ आहे. इथे आणखी एक षटकार आलाय. 3 चेंडू आणि 17 धावा. रोशन, कठीण काहीच नसतं. कठीण हे काहीच नसतं. चालणीतून देखील तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता. फक्त त्या पाण्याची बर्फामध्ये होण्याची वाट पाहावी लागेल. बर्फामध्ये रूपांतर होण्याची वाट पाहावी लागेल. चालणीतून देखील पाणी घेऊन जाऊ शकता. मग 3 चेंडू आणि आता 17 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. ऑन द स्ट्राईक अक्षय माली, खेळणे गावचा हा खेळाडू. खरं तर आयकॉनच्या भूमिकेत. जर मॅच जिंकला तर अक्षयला खांद्यावर घेऊन या व्यासपीठापर्यंत येतील. आणि जर मॅच जिंकला या ठिकाणी गणेश कातकरीनं गोलंदाजीतून, तर नक्कीच या ठिकाणी सोहम संघ आनंद साजरा करतील. 3 चेंडू 17 धावा. फुल्लर लेनचा चेंडू लोवर फुल टॉस डीप एक्स्ट्रा कव्हर कडे जातो. क्षेत्ररक्षक आहे योगेश. मिळतील फक्त 2 धावा. आता थोडं आव्हान कठीण, अक्षरशः आता कमी चेंडू आणि धावा अगदी जास्त, म्हणजे 2 चेंडू आणि 15 धावा. 2 चेंडू 15 धावा अशक्य प्राय आव्हान आहे. आता एखादा चमत्काराला तुम्हाला नमस्कार घालावं लागेल. 2 चेंडू 15 धावा म्हटल्या तर
चमत्काराला नमस्कार, परंतु अजय भोईर नॉन स्ट्राईकला आहे. बॅटला कधी बॉल लागेल. 2 चेंडू 15 धावा. हा चेंडू अक्षयचं कौतुक करावं लागेल. आपली गुणवत्ता अजूनही सिद्ध करतोय. तो म्हणतोय की जरी आमचा सामना पराभवाच्या छायेखाली असला तरी माझी गुणवत्ता मी सिद्ध करेल. म्हणजेच या चेंडूवर आलेला हा उत्तुंग षटकार. 1 चेंडू आणि आता 9 धावांची आवश्यकता. संदेश 1 चेंडू 11 धावा झाल्या होत्या आणि बंटी ठाकूरने 1 चेंडू मध्ये 9 धावा देखील दिल्या होत्या. क्रिकेट सांगतोय, क्रिकेटचा इतिहास तुम्हाला सांगेन. 1 चेंडू 9 धावा, मी म्हटलं की हा चमत्कारच तुम्हाला मॅच मध्ये आणू शकतो. परंतु अक्षयचं कौतुक करेन मी. पहा, संकटावर अशा प्रकारचं तुटून पडायचं की जिंकलात तरी इतिहास आणि हारलात तरी इतिहासच झाला पाहिजे. आणि तसाच मात्र खेळ अक्षय करतोय. 1 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना मागच्या चुका आठवाव्या लागतील. आता तुम्ही किती धावांनी पराभूत व्हाल ही मात्र तुम्हाला वाट पाहावी लागेल आणि त्यानंतर मात्र विचार पडेल. 1 चेंडू 9 धावांची आवश्यकता. त्याला स्पीडअप करायचंय. 1 चेंडू 9 धावा. मी पुन्हा एकदा परेश भाई आणि सर्व आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. तुम्ही सालाबाद प्रमाणे आम्हाला या खरं तर वावंजे प्रीमियर लीग मध्ये आमंत्रित करता समालोचनासाठी. त्याबद्दल मी खास करून आमचे रोशन पाटील आणि सोनू सांगडे यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. आभार व्यक्त करेन सर्व आयोजकांचं. व्हेरी गुड बॉलिंग. गणेश कातकरीनं या धावा डिफेन्स केल्यात आणि इथे मात्र सामना जिंकलाय सोहम 11 संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक भूमिका 11 संघ. बॅड लक.